सुप्रभात साहित्य उत्सव। मी मयुरी। स्वामीपद धारण करण्यासाठी संघर्षाचे अनेक टप्पे पार पाडावे लागतात। याची प्रचिती देणाऱ्या स्वामी विवेकानंद यांच्या तेजस्वी चरित्राचे श्रवण आपण करीत आहोत साहित्य उत्सव परिवाराच्या उत्सव तीर्थ या मालिकेतून। सादरीकरण रेश्मा मोरे, मनोज आहेर। तांत्रिक सहाय्य विशाल गांगर्डे। निर्मिती साहित्य उत्सव परिवार। आज या मालिकेतील 12वा भाग आपण ऐकणार आहोत। उत्सव तीर्थ स्वामी विवेकानंद। ऐकूया भाग 12वा। समष्टीवर प्रेम केल्याशिवाय आपण व्यष्टीवर कसे प्रेम करू शकतो? परमेश्वर हाच खरा समष्टी आहे। या विश्वाचे अखंड स्वरूपात चिंतन करणे म्हणजेच परमेश्वराचे चिंतन करणे होय। या चिंतनाद्वारे जे दिसते ते जग म्हणजेच व्यष्टी होय। स्वामी विवेकानंद। 1888 मध्ये वराह मठातून बाहेर पडल्यानंतर स्वामीजी पहिल्यांदा बिहारला गेले। तिथे ते बरेच दिवस राहिले। वेगवेगळ्या शहरांमधून त्यांनी फेरफटका मारला। त्यानंतर ते काशीला गेले। तिथे द्वारकादास आश्रमात स्वामीजी राहिले। दररोज सकाळी उठून गंगा किनारी जाऊन ते स्नान करायचे। वेगवेगळ्या देवी देवतांच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचे। उपजीविकेसाठी म्हणून ते भिक्षा मागायचे आणि उरलेला संपूर्ण वेळ ध्यानधारणा करण्यात, जप तप करण्यात खर्च करायचे। तिथे असलेल्या वेगवेगळ्या साधू संतांच्या भेटी घ्यायचे, त्यांच्याशी सत्संग वाढवायचे। वाराणसी ही अशी एक पुण्य नगरी की जिथे अनेक साधू संतांनी भेटी दिल्या। गौतम बुद्ध, शंकराचार्य, चैतन्य प्रभू या महान विभूतींनी या तीर्थक्षेत्री येऊन काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतलं। आपल्या ज्ञानाचा प्रसार करण्यापूर्वी विश्वेश्वराची परवानगी घेण्यासाठी म्हणून या व्यक्ती इथे आल्या असाव्यात। कारण भागीरथी नदीचा पुण्यशील शांत प्रवाह आणि एकूणच इथलं भक्तिपूर्ण वातावरण या सगळ्या गोष्टींमुळे इथे आल्यानंतर एक आत्मिक ऊर्जा मिळते आणि आयुष्यभराचं पुढचं सगळं कार्य करण्यासाठी एक बळ मिळतं आणि आपण इच्छिलेलं कार्य सिद्धीस जातं असा या विभूतींचा विश्वास होता। तसा अनुभव त्यांना आलेला होता। स्वामीजींचाही हा विश्वास होता आणि हाच अनुभव घेण्यासाठी म्हणून स्वामीजी बरेच दिवस या काशीमध्ये रमले। तिथे ते तेलंग स्वामींना भेटले। त्यानंतर भास्करानंद स्वामींशी त्यांची भेट झाली। एकदा भास्करानंद स्वामींशी त्यांची चर्चा सुरू होती। चर्चेत भास्करानंद म्हणाले, जगातली कुठलीच व्यक्ती कामिनी आणि कांचन यांच्या मोहावर विजय मिळवू शकत नाही। स्वामीजींनी हे ऐकलं आणि ते अतिशय नम्रपणे म्हणाले, आपण असं काय म्हणता महाराज? असे अनेक संत महात्मे आहेत की ज्यांनी कामिनी कांचन यांच्यासारख्या अनेक गोष्टींवर विजय मिळवलाय। आणि मग त्यांनी आपल्या गुरुवर्यांचं म्हणजेच श्री रामकृष्ण देव यांचं उदाहरण दिलं। तेव्हा भास्करानंद हसून म्हणाले, नाही नाही, तू अजून लहान आहेस। या सगळ्या गोष्टी कळायला तुला अजून वेळ आहे। अरे असं काहीच नसतं। हे सगळं फक्त वर दाखवण्यापुरतं असतं। पण अशी कुणीही व्यक्ती नाही की जी या विषय वासनांवर विजय मिळवू शकेल आणि या मोहावर विजय मिळवू शकेल। स्वामीजींनी आपल्या गुरुवर्यांचं पूर्णपणे निरीक्षण केलेलं होतं आणि त्यांचा विश्वास होता आपल्या गुरुवर्यांच्या पवित्र चरित्रावर संशय घेतला जातोय हे जेव्हा स्वामीजींनी ऐकलं तेव्हा त्यांना ते सहन झालं नाही आणि भास्करानंदांसमोर आपली मतं मांडायला ते सिद्ध झाले। तर्कशास्त्राच्या आधारे स्वामीजी बोलत होते, आपली मतं ठामपणे मांडत होते। त्यांच्या बोलण्याने भास्करानंदही प्रभावित झाले। जमलेल्या इतर मंडळींना स्वामीजींची विद्वत्ता मान्य होतीच, पण भास्करानंद हे असे एक सुप्रसिद्ध विद्वान होते। अध्यात्माचा, तत्वज्ञानाचा त्यांचा गाढा अभ्यास होता। त्यांनी मांडलेली मतच सगळेजण आजवर स्वीकारत आले होते। त्यांच्या शब्दाला एक मान होता। आजवर त्यांच्याशी कुणीही अशा पद्धतीने वाद घातलेला नव्हता
उलट सगळेजण त्यांचा आशीर्वाद मिळावा म्हणून धडपडायचे. पण स्वामीजी मात्र त्यांच्यासमोर आज बोलत होते तेही न डगमगता. आणि त्यांच्या व्यक्तिमत्वातलं तेज भास्करानंदांनीही ओळखलं होतं. ते म्हणाले, तुमच्या कंठात साक्षात सरस्वती वास करते आहे. तुमच्या हृदयात ज्ञानदीप तेवतो आहे. स्वामीजींची अशी स्तुती चालली होती. साक्षात भास्करानंद स्वामींची स्तुती करत होते. पण या आपल्या होत असलेल्या स्तुतीमुळेही स्वामीजी आनंदित झाले नाही, कारण त्यांच्या गुरूंच्या चरित्रावर तिथे अविश्वास दाखवला गेला होता. आपल्या गुरुवर्यांचा अपमान त्यांना सहन झाला नाही आणि या सगळ्या गोष्टींचा निषेध करून स्वामीजी तिथून निघून गेले. स्वामीजी काशीमध्ये असतानाचाच एक प्रसंग आहे. एकदा असेच ते रस्त्यावरून चालले होते आणि अचानक काही माकडं त्यांच्या मागे लागली. स्वामीजींनी पाहिलं, माकडं आपला पाठलाग करतायत आणि म्हणून स्वामीजी जोरजोरात पळायला लागले. पण स्वामीजी पळतायत पाहून माकडंही पळायला लागली. स्वामीजींनी आपल्या चालण्याचा वेग आणखी वाढवला. पण जेवढे वेगात स्वामीजी पळतील तेवढ्याच वेगात माकडंही त्यांच्या मागोमाग पळायला लागली. स्वामीजी आता मात्र जरा घाबरून गेले. काय करावं त्यांना काही सुचेना. तेवढ्यात मागून एक आवाज आला, थांब, घाबरू नकोस, पळून जाऊ नकोस, धीराने या गोष्टीचा सामना कर. स्वामीजींनी मागे वळून पाहिलं तर एक संन्यासी व्यक्ती त्यांना धीर देत होती. आणि मग स्वामीजींनीही स्वतःला सावरलं आणि निर्भयपणे त्या माकडांकडे पाहिलं. स्वामीजी असं पाहतायत बघून माकडं घाबरून पळून गेली. तेव्हा स्वामीजींच्या लक्षात आलं की आपण संकटांपासून जितके लांब पळू, जितके पळ काढू, तितकी संकट आपल्या मागे लागतील. पण आपण जर खचून न जाता, न डगमगता धीराने या संकटांचा सामना केला तर संकट आपल्यापासून दूर पळतात. आणि मग पुढे आपल्या व्याख्यानांमध्ये स्वामीजी नेहमी हे उदाहरण द्यायचे आणि संकटांपासून सामना कसा करायचा याचं विश्लेषण करायचे. काशी वाराणसी नंतर स्वामीजी पुन्हा वराह मठात आले. तिथेही त्यांचा दिनक्रम तोच होता. ते जप तप करायचे, ध्यानधारणा करायचे, आपल्या गुरुबंधूंशी धर्मचर्चा करायचे आणि उरलेल्या वेळात स्वामीजी स्वाध्याय करायचे. स्वाध्याय करता करता त्यांना अनेक प्रश्न पडायचे. हा ज्ञानाचा झरा केवळ पुस्तकांमध्येच बंद राहणार आहे का? जी सर्वसामान्य माणसं रोज वेगवेगळ्या संकटांचा सामना करतात त्यांच्यापर्यंत हे ज्ञान कधीच पोहोचणार नाही का? त्यांना या ज्ञानाचा लाभ कधीच मिळणार नाही का? जी माणसं वेदशास्त्राचा अभ्यास करू शकत नाहीत त्यांच्यापर्यंत वेदांत कधीच पोहोचणार नाही, ते या सगळ्या ज्ञानापासून वंचित राहतील का? या सगळ्या प्रश्नांनी स्वामीजी व्यथित व्हायचे आणि मग त्यांनी हेच ज्ञान सोपं करून सांगण्याचा विचार केला. ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी म्हणून त्यांनी आपल्या गुरुबंधूंना प्रोत्साहित केलं. पण त्यांच्यापैकी प्रत्येक जण स्वतःच्या मुक्तीसाठी धडपडत होता. हे पाहून स्वामीजी थोडेसे नाराज झाले आणि त्यांनी सांगितलं, तुम्ही सगळ्यांनीच प्रचार कार्याला सुरुवात केली आहे, पण तुम्ही हे कार्य अजाणतेपणाने करता आहात, तर मी माझं कार्य जाणीवपूर्वक करणार आहे. पण जर तुमच्यापैकी कोणी माझ्या कार्यात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर त्याला मी जुमानणार नाही. मी गोरगरिबांच्या झोपडीत जाऊन ज्ञानाचा प्रसार करेन. त्यांना हे ज्ञान सोपं करून सांगेन. त्यांच्या पद्धतीने, त्यांच्या भाषेत त्यांना मी हे सांगेन. काही दिवस वराह मठात राहून स्वामीजी पुन्हा काशीला आले. काशीला आल्यावर श्री रामकृष्ण देव यांचे एक शिष्य असलेल्या अखंडानंदजी यांनी स्वामीजींची ओळख संस्कृत साहित्य आणि वेदांत तत्वज्ञानाचा गाढा अभ्यास असलेले बाबू प्रमदादास मित्र यांच्याशी करून दिली. बाबू प्रमदादास मित्र यांचा स्वभाव स्वामीजींना पहिल्याच भेटीत आवडला आणि पुढे त्यांचा स्नेह वाढत गेला. मग
हिंदू धर्मातल्या काही रूढी, प्रथा, परंपरा, धर्मशास्त्रातले काही गूढ प्रसंग यावर त्यांची प्रत्यक्ष भेटीत किंवा पत्रांमधूनही चर्चा चालायची. ऑगस्ट 1888 मध्ये स्वामीजींनी हातात दंड आणि कमंडलू घेऊन वाराणसी सोडली आणि उत्तर भारतातली काही ठिकाणं ते फिरले. फिरता फिरता ते अयोध्येला येऊन पोहोचले. तिथे प्रभू श्रीरामचंद्रांच्या जीवनातले काही प्रसंग ऐकून, त्यांचं श्रवण करून स्वामीजींच्या मनात त्यांच्याविषयी श्रद्धा निर्माण झाली. तिथे काही दिवस त्यांनी श्रीराम भक्तांसोबत श्रीराम संकीर्तनात घालवले आणि त्यानंतर ते लखनौला आले. तिथे त्यांनी मुस्लिम नवाबांनी निर्माण केलेली काही उद्यानं, महाल पाहिले आणि ते भावनाविवश झाले. लखनौहून स्वामीजी वृंदावनला गेले. वृंदावनला जात असताना स्वामीजींनी पाहिलं की रस्त्याच्या कडेला उभा राहून एक माणूस तंबाखू ओढतोय. स्वामीजी त्याच्या जवळ गेले आणि काही क्षण तसेच थांबून राहिले. नंतर ते त्या माणसाला म्हणाले, मला पण चिलीम भरून दे. त्या माणसाने पाहिलं की मस्तकावर प्रचंड तेजोवलय असलेली एक तरुण संन्यासी व्यक्ती आपल्याकडे चिलीम मागते. लाजेने आणि भीतीने तो माणूस गोंधळून गेला आणि त्याने सांगितलं, महाराज, मी जातीने भंगी आहे. भंगी, मेहतर. स्वामीजींनी त्याची जात ऐकताच त्यांचा हात आपोआप मागे गेला आणि स्वामीजी तसेच रस्त्यावरून पुढे चालायला लागले. काही अंतर पुढे गेल्यावर स्वामीजींना जाणवलं, आपण हे काय केलं? आत्म्याच्या एकात्मतेवर आपण नेहमी भर देतो. मानव एकच आहे. जाती, कुळ, मान या सगळ्या गोष्टींचा त्याग करून आपण संन्यास घेतलाय. मग त्या माणसाची जात ऐकताच आपला हात असा मागे का गेला? त्याची जात ऐकून आपल्या मनात जातीयतेची भावना का निर्माण झाली? त्यांनी स्पर्श केलेल्या तंबाखूला, त्या चिलमीला आपण का स्पर्श केला नाही? त्याला अस्पृश्य समजून आपण त्याच्यापासून दूर का राहिलो? नाही, आपण हे योग्य केलं नाही. स्वामीजी पुन्हा मागे फिरले. चालता चालता त्यांच्या मनात विचार सुरूच होते. पूर्वी आपल्या मनावर झालेल्या संस्कारांवर विजय मिळवणं इतकं अवघड आहे का? आणि मग ते त्या माणसाजवळ येऊन पोहोचले आणि त्या भंग्याला त्यांनी सांगितलं की चिलीम भर. त्याच्यासोबत बसूनच त्यांनी चिलीम ओढली. तेव्हा कुठे स्वामींचं मन शांत झालं. ते प्रसन्न मनाने तिथून उठले आणि मार्गस्थ झाले. नंतर आपल्या शिष्यांना ज्ञानदान करताना स्वामीजी या प्रसंगाचं वर्णन करायचे आणि सांगायचे, सर्व मानव एक आहेत. कुठल्याही प्रकारचा भेदभाव न मानता सगळ्यांशी समान वागावं. पुस्तकांचे अध्ययन करून, ध्यानधारणा करून नरेंद्रनाथ स्वामी पदासाठी स्वतःला तयार करत होता. त्यानं विद्वत्ता तर मिळवली, पण संपन्नता मिळवण्यासाठी माणसाला केल्याने देशाटन अर्थात अखंड प्रवास करावा लागतो. या प्रवासातून माणसांशी संवाद होतो. गावच्या गाव पालथी घालताना संस्कृतीचा प्रदीर्घ असा परिचय देखील होतो. गौतम बुद्ध, वर्धमान महावीर, शंकराचार्य यांनी विचारधारा रुजवण्यासाठी, त्यानंतरच्या काळात संतांनी समाजात भक्तीची क्रांती आणण्यासाठी हाच प्रवासाचा मार्ग निवडला. विवेकानंदानंतर सुद्धा या राष्ट्रात स्वातंत्र्याचा लढा पुकारण्यासाठी महात्मा गांधींनी देखील हाच मार्ग स्वीकारला. नरेंद्रनाथ देखील प्रवासाच्या या मार्गाने निघालाय. प्रत्येक तीर्थक्षेत्रालाच नव्हे तर भारतातील प्रत्येक गावाला भेट देऊन तेथील हरेक माणसाचे सुख दुःख समजावून घेणे, त्याच्या अंतरंगात फुलणाऱ्या संस्कृतीचा दीप अधिक प्रज्वलित करणे हा हेतू या नरेंद्रनाथाचा.
तरच तो स्वामी पदाला जाईल आणि विचारधारेला विवेकाचे कवच कुंडल चढवू शकेल. हा कवच कुंडलांचा प्रवास खरोखर नरेंद्रनाथाला स्वामी पदापर्यंत कसा नेणार हे पाहणे ऐकणे अधिक औत्सुक्याचे. त्यासाठीच भेटणार आहोत उत्सव तीर्थच्या पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 20 25. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या. ज्ञान आणि मनोरंजनाचा आविष्कार साहित्य उत्सव परिवार.